a table of values of f, g, f dash and g dash is given. आणि एक टेबल दिला आपल्याला असा x, f of x, g of x, f dash x, g dash x. Two, 4, 6. One, 6 minus 3, 4. 3, 4, 5. If r of x equal to f of g of x. आता इथं काय आहे ना की एक टेबल दिलंय आपल्याला. या टेबल मध्ये काही व्हॅल्यूज गिवन आहेत. आता व्हॅल्यूज कशा आहेत, काय आहेत, कोणाच्या आहेत ते समजणं आधी गरजेचं आहे. मग टेबल मध्ये पहा एक फंक्शन आहे समजा f of x. ते फंक्शन काय आहे ते माहित नाही, पण त्या फंक्शनची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. किती 1 येते, 3 पण येते, 5 पण येते. पण 1 केव्हा येते, जेव्हा x ची व्हॅल्यू ही 2 असेल तेव्हा f of x किती येतोय 1. जेव्हा x ची व्हॅल्यू 4 असेल तेव्हा f of x ची व्हॅल्यू येते 3. जेव्हा x ची व्हॅल्यू 6 असेल तेव्हा हे फंक्शन f of x येत आहे 5. या गोष्टीला समजून घेण्यासाठी लक्ष द्या. मी आता थोडासा वेगळा पार्ट सांगतो तुम्हाला. सपोज एक फंक्शन आहे काहीतरी f of x इक्वल टू सपोज काहीतरी sin x. f of x इक्वल टू काय आहे sin x. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला हे माहिती आहे की सर आपण जर कधी x ची व्हॅल्यू इथं काहीतरी पुट केली ना तर ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर sin x याची व्हॅल्यू काहीतरी मिळणार. म्हणजे x ची व्हॅल्यू जर कधी आपण 30 पुट केली तर हा sin 30 होऊन जाणार. आणि sin 30 म्हणजे किती आला 1/2. x ची व्हॅल्यू 30 पुट केली म्हणजे हा जो f of x आहे ना तर त्यामध्ये x च्या जागेवरती आपण 30 घेतलेला आहे. म्हणजे f of 30 मिळाला आपल्याला. किती मिळाला तो 1/2. f of x इक्वल टू जर कधी sin x असेल तर आपण f of 30 कॅल्क्युलेट करू शकलो इथे. आणि तो f of 30 किती आला 1/2. f of 30 कसा मिळाला, त्यासाठी आपल्याला या फंक्शन मध्ये 30 पुट करावा लागला x च्या ठिकाणी, तेव्हा आपल्याला f of 30 मिळाला. ठीक आहे. सपोज मी तुम्हाला असं विचारलं आता हे असं फंक्शन आहे आणि तुम्ही मला ना f of 60 सांगा किती येणार. मग तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार, सर x ची व्हॅल्यू 60 पुट करायची ना इथे, म्हणजे ह्या फंक्शन मध्ये x च्या ऐवजी 60 घेणार तेव्हा तो f of 60 बनतोय. ठीक आहे. आणि किती येतो तो √3/2. म्हणजे ना f of 60 बनला √3/2. समजताय काय सांगतोय. मग जसं की आता सपोज एक फंक्शन आहे काहीतरी g of x आणि ते फंक्शन आहे काहीतरी सपोज टू से x² + twice x + 1. आणि मी तुम्हाला विचारलं की g of 1 ची व्हॅल्यू किती येणार. मग g of 1, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, g of 1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी x ची व्हॅल्यू 1 पुट करावी लागणार. g of 1 याचा अर्थ काय होतो की जे g फंक्शन आहे ना, हे g फंक्शन, त्या g फंक्शन मध्ये जो व्हेरिएबल आहे तो इथं आपल्याला x दिसतोय, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 कन्सिडर करायची. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 कन्सिडर करायची. मग हे g फंक्शन काय आहे हे पहा. मग इथे आपल्याला x ची व्हॅल्यू 1 कन्सिडर करायची आहे. 1 पुट करणार आपण. 1 पुट केल्यानंतर 1² इज 1 + 2 + 1 दॅट इज 4. म्हणजे आपल्याला इथे या ठिकाणी g of 1 ची व्हॅल्यू किती मिळाली 4. जर तुम्हाला हेच फंक्शन दिलेलं असेल असं काहीतरी आणि विचारलं की g of 2 कॅल्क्युलेट करून द्या किती येणार, तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, तर x ची व्हॅल्यू म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू g फंक्शन मध्ये 2 कन्सिडर करावी लागेल.
कोणाची व्हॅल्यू 2 कन्सिडर करणार? एक्स ची व्हॅल्यू 2 कन्सिडर करणार. मग इथे एक्स ची व्हॅल्यू ना सर आम्ही ना 2 पुट करणार. 2 स्क्वेअर, अरे सॉरी 2 स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स प्लस 1. 2 स्क्वेअर किती येतो? 4. हा इकडे 4, हा इकडे 1, टोटल 9. म्हणजे जी ऑफ 2 मिळाला आपल्याला 9. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? ठीक आहे. आता एक फंक्शन आहे काहीतरी पी ऑफ एक्स समजा, ठीक आहे. ते काय आहे ते माहित नाहीये, आणि तुम्हाला जर कधी मी विचारलं सांगा मग पी ऑफ 1 किती येणार, सांगता येईल? सांगता येईल का? नाही सांगता येणार. का नाही सांगता येणार? कारण की आपल्याला आहे ना पी ऑफ एक्स मध्ये एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करायची आहे एवढं समजतंय, पण मग ते फंक्शन पण इथं गिवन पाहिजे ना. ते आहे का गिवन? नाही. म्हणून मग आपण ही 1 व्हॅल्यू इथं पुट करू कुठं? नाही पुट करता येणार. म्हणजे मग आपल्याला पी ऑफ 1 असा डायरेक्टली हवेत सांगता येणार. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हे फंक्शन काय आहे ना ते माहिती पाहिजे, त्याच्यापासून आपल्याला पी ऑफ 1 कॅल्क्युलेट करता येईल. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला काय सांगतोय मी? आणि जर कधी मी तुम्हाला असं देऊन टाकलं की पी ऑफ एक्स इज इक्वल टू ना एक्स स्क्वेअर आहे, आणि आता विचारलं की सांगा पी ऑफ 1 किती येणार, मग तुम्ही काय म्हणणार? सर ठीक आहे, इथे एक्सच्या जागेवरती 1 पुट करा, 1 चा स्क्वेअर आला 1, पी ऑफ 1 मिळाला 1. क्लिअर झालं प्रत्येकाला? आता इथे काय दिलेलं आहे ना ते सांगतोय, लक्षात घ्या. आता या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती झाल्यानंतर यांचा यूज आपण इथं करणार आहेत, पण तो कसा ते लक्षात घ्या. तुम्हाला आहे ना एफ ऑफ एक्स काय आहे ना हे दिलेलं नाहीये समजा, ठीक आहे. पण एक्स ची जशी जशी व्हॅल्यू तुम्ही चेंज करतायत तशी तशी या फंक्शनची, फंक्शन एफ ची व्हॅल्यू चेंज होते की नाही? आधी जेव्हा एक्स ची व्हॅल्यू तुम्ही 30 पुट केली तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू काय मिळाली? 1/2. एक्स ची व्हॅल्यू जेव्हा 60 घेतली तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू काय मिळाली? √3/2. ठीक आहे. मग या ठिकाणी एक एफ ऑफ एक्स आहे, तो काय आहे तो माहिती नाही आपल्याला, ठीक आहे. पण मग माहिती काय आपल्याला? तर जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 2 असेल म्हणजे एफ ऑफ 2, जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 2 असेल म्हणजे काय तयार होईल? तो एफ ऑफ 2. याची व्हॅल्यू गिवन आहे डायरेक्ट. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू दिलेली ही डायरेक्ट 1. फंक्शन काय आहे ते माहिती नाहीये, पण दिलेला काय आहे? एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू जी की 1 येते असं दिलेलं आहे. हे समजलं का मला काय म्हणायचं आहे? ठीक आहे. तसंच एफ ऑफ 4 पण दिलाय, म्हणजे जेव्हा एक्स ची व्हॅल्यू तुम्ही 4 घेणार तेव्हा या फंक्शनची व्हॅल्यू येते 3. तेव्हा या फंक्शनची व्हॅल्यू काय येते? 3. फंक्शन काय आहे ते माहित नाही, पण त्याची व्हॅल्यू येते 3 एवढंच माहिती आहे. केव्हा 3 येते? जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 4 असेल तेव्हा. असं दिलेलं आहे. हा डेटा आपल्याला गिवन आहे. तो डेटा आपल्याला अनालाइज करता यायला पाहिजे. ते आपल्याला समजलं पाहिजे की नक्की दिलेलं काय इथं आणि काय दिलेलं नाहीये. क्लिअर होतंय काय सांगतोय मी? ठीक आहे ना. अजून पहा. मग सर अजून फंक्शनची व्हॅल्यू दिली ना 5, म्हणजे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे ना 5 दिलेली आपल्याला. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय दिलेली? 5. पण एक्स किती आहे त्या केसमध्ये? तर 6 आहे. म्हणजे आपल्याला एफ ऑफ एक्स नाही, एफ ऑफ 6 दिलेला आहे. एफ ऑफ 6 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 5. हे समजलं आता? जसं हे आहे ना तसंच बिलकुल जी ऑफ एक्स पण दिलेला आहे आपल्याला. मग जी ऑफ एक्स पहा, हा जो आहे ना समजा आपण इथं समजण्यासाठी घेतलेला, तो जी ऑफ एक्स काय आहे ते माहिती नाहीये, पण जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय दिलेली? एकदा 6 दिलेली आहे. पण मग हा 6 केव्हा येणार? जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा. जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू 6 येते. म्हणजे काय? तर जी ऑफ 2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 6, असा त्याचा अर्थ होतोय. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जेव्हा 2 असेल तेव्हा फंक्शन जी 6 मिळेल. एक्स ची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा फंक्शन जी किती मिळेल? 6. पण हाच फंक्शन जी 4 पण आहे, पण या फंक्शनची व्हॅल्यू 4 केव्हा येते? म्हणजे फंक्शन जी ची व्हॅल्यू 4 येते, पण ती केव्हा येते? कोणत्या एक्स साठी येते? जेव्हा एक्स 4 असेल तेव्हा. म्हणजे जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 4 असेल तेव्हा फंक्शन जी ची व्हॅल्यू काय दिलेली? 4 दिलेली. हे समजतंय का काय दिलंय? ओके. मग जी फंक्शनची व्हॅल्यू 2 पण येते, जी फंक्शनची व्हॅल्यू 2 पण येते. पण ती 2 केव्हा येते? कोणत्या एक्स साठी येते? जेव्हा एक्स 6 असेल.
तेव्हा या फंक्शन जी ची व्हॅल्यू काय बनते 2 येते. हे फंक्शन काय आहे, फंक्शन जी, ते आपल्याला माहिती नाही. काय एक्सप्रेशन आहे, काय कुठलं फंक्शन आहे ते माहित नाहीये. पण त्याची व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू या फंक्शन मध्ये 2 पुट केल्यानंतर काय येणार आहे, 6 येणार आहे, असं डायरेक्ट दिलेलं आहे. फंक्शन दिलेलं नाहीये. फंक्शनच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत वेगवेगळ्या एक्स साठी, डिफरंट एक्स साठी डिफरंट फंक्शन जी च्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. इथपर्यंत समजलं काय दिलंय. तर अजून पुढे जाऊया आपण की सपोज एक फंक्शन आपल्याकडे काहीतरी एक्स असेल, फंक्शन एक्स म्हणजे फंक्शन ऑफ एक्स म्हणूया, आणि तो आहे काहीतरी सपोज एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 असं काहीतरी आहे. ठीक आहे. या एफ ऑफ एक्स पासून जर कधी मी तुम्हाला असं विचारलं की एफ ऑफ 1 किती येणार कॅल्क्युलेट करा, आतापर्यंत मी जेवढं तुम्हाला सांगितलंय 10-15 मिनिटात, त्याच्यापेक्षा तुम्हाला एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू सांगता यायला पाहिजे. राईट. किती येणार आहे व्हॅल्यू 6. ती कशी कॅल्क्युलेट केली तुम्ही, त्यासाठी काय केलं, 6 कसं काय कॅल्क्युलेट केला, ही 1 एक्स ची व्हॅल्यू इथं पुट केली आपण 1, बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 प्लस 1 असं केलं, याला सिम्प्लिफाय केला. 1 प्लस हा 4 इंटू 1 4 प्लस 1 म्हणजे किती आला 6. सर एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आली 6, आम्ही सांगू शकलो याच्यामुळे, बरोबर. पण मी तुम्हाला समजा असं विचारलं, एफ ऑफ 1 च्या ऐवजी एफ डॅश ऑफ 1 विचारला, तो सांगा. एफ डॅश ऑफ 1 विचारला, एफ ऑफ 1 नाही विचारला. मग त्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की सर ही डॅश काय भानगड आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे डॅश म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह. डॅश म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण डॅश यूज करतो की नाही. येस. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा जो एफ ऑफ एक्स आहे ना, त्याच्यापासून ना एफ डॅश एक्स काढून घ्या आधी, एफ डॅश एक्स कॅल्क्युलेट करा. एफ डॅश एक्स साठी काय करावं लागेल, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार. याचा डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला जमतोय. काय येणार बरं, ट्वाइस एक्स प्लस 4. हा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह हा आला, हे कोणाकोणाला समजलंय आधी, हे आपण गेल्या 8-10 दिवसांपासून शिकतोय की याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार. तेवढी गोष्ट आपण शिकलो एवढ्या 8-10 लेक्चर्स मध्ये, जमतंय की नाही आता. येस. मग हा कोण मिळाला आपल्याला, एफ डॅश एक्स. मग या एफ डॅश एक्स मध्ये एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करायची, म्हणजे इथे आपण एक्स ची व्हॅल्यू किती पुट करणार, 1. 2 इंटू 1 प्लस 4 असं होईल. किती आला तो 6. एफ डॅश 1 किती मिळाला 6. कोणाकोणाला समजलंय. सर एफ ऑफ 1 पण तर 6च मिळाला होता, आताच कॅल्क्युलेट केला होता तो. एफ ऑफ 1 किती मिळाला होता 6. एफ डॅश 1 पण किती मिळाला 6. हे दोघं नेहमी सेमच मिळतात का, तसं नाहीये. हे लकीली सेम येऊन गेलेत. वेगळं फंक्शन असेल तर वेगवेगळ्या व्हॅल्यूज येऊ शकतात. समजतंय का काय सांगतोय मी. ठीक आहे. मग एफ डॅश 1 मिळाला आपल्याला, राईट. मी तुम्हाला आता असं विचारलं, समजा आपल्याकडे एक फंक्शन जी ऑफ एक्स आहे. जी ऑफ एक्स समजा असा काहीतरी, करण उठ घरी जा. समजा आता जी ऑफ एक्स आहे आपल्याकडे असा काहीतरी असेल, 2x स्क्वेअर प्लस 4 एवढा ते समजा. ठीक आहे. याच्यापासून आपल्याला जी डॅश ऑफ 2 हा कॅल्क्युलेट करायचा असेल, तर मग तो कसा कॅल्क्युलेट करणार, जी डॅश ऑफ 2. सर जी डॅश विचारलाय ना, पण गिवन फंक्शन काय, जी ऑफ एक्स आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आधी, जी डॅश एक्स, बरोबर. तो कसा घेणार, याचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ट्वाइस एक्स प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. काय आला हा 4x. कोण आला हा, जी डॅश ऑफ एक्स. जी डॅश एक्स किती मिळाला 4x. आता सर तुम्हाला जी डॅश 2 पाहिजे का, मग एक्स च्या ऐवजी 2 पुट करा इथे, म्हणजे आपल्याला काय मिळेल, जी डॅश ऑफ 2. 4 इंटू 2 किती आला तो 8. जी डॅश 2 मिळाला 8. समजलं का आता, कोणाकोणाला समजतंय हे काय भानगड आहे नक्की, जी डॅश एफ डॅश, हे क्लिअर झालं आता. ठीक आहे. आणि त्यांच्या व्हॅल्यूज येतात, जशी जशी आपण एक्स ची व्हॅल्यू घेतली ना, तसं तशी याची व्हॅल्यू काय होते, चेंज होत राहील. इथं जी डॅश 3 विचारला समजा तुम्हाला, मग जी डॅश 3 पण सांगता येईल. जी डॅश 3 साठी तुम्ही काय सांगणार आहेत, काय करणार आहे जी डॅश 3 साठी. जी डॅश 3
लक्ष द्या इकडे आता, बोलू नका. G'3 साठी काय करणार, मग जो G'(x) आलेला आहे ना त्याच्यामध्ये x च्या ऐवजी 3 पुट करणार, म्हणजे आपल्याला G'3 ची व्हॅल्यू मिळणार. कळतंय काय सांगतोय? ओके. मग सर आता इथे यांचा काय संबंध आला ते सांगतोय. G' काय भानगड असेल ना ते तुम्हाला समजलं, म्हणजे जे फंक्शन G असेल ना त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये x च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर G' ऑफ काहीतरी 2, 3 असे मिळतात आपल्याला. ठीक आहे. तसं आता इथे ना व्हॅल्यू दिल्यात, म्हणजे या व्हॅल्यूज दिल्यात आपल्याला इथे f' साठी पण आणि G' साठी पण. म्हणजे कोणता तरी f ऑफ x आहे, f ऑफ x काय आहे ते आपल्याला माहिती नाहीये, पण f ऑफ x ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. f ऑफ x ची व्हॅल्यू 1 आहे, f ऑफ x ची व्हॅल्यू 3 पण आहे, f ऑफ x ची व्हॅल्यू 5 पण आहे. पण मग f ऑफ x ची व्हॅल्यू 5 केव्हा आहे, 3 केव्हा आहे, 1 केव्हा आहे? जेव्हा x 2 असेल तेव्हा 1 येतोय, x जेव्हा 4 असेल तेव्हा 3 येतोय, x जेव्हा 6 असेल तेव्हा f ऑफ 6 म्हणूया आपण त्याला, म्हणजे f ऑफ x ची व्हॅल्यू ती काय येते, 5 येते. तसंच g ऑफ x च्या बाबतीत पण आहे, तसंच f' च्या बाबतीत पण आहे. आवाज येतो. पुढे आहे f' च्या या व्हॅल्यूज या दिलेल्या आहेत आपल्याला. त्यानंतर G' च्या अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. मग यांच्या बेसिस वरती आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे आता, की जर कधी r ऑफ x इक्वल टू काहीतरी f ऑफ g ऑफ x असेल, म्हणजे हे जे इंडिव्हिज्युअल फंक्शन्स आहेत ना त्यांचं कॉम्बिनेशन इथं तयार केलेलं आहे, याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणतो. काय म्हणतो याला आपण? कंपोजिट फंक्शन. मग ह्या कंपोजिट फंक्शनला नाव दिलेलं आहे काय, r ऑफ x. r ऑफ x म्हणजे असा काहीतरी आहे. त्याच्यासाठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे r' ऑफ 2. आता हे जे काय सांगितलं ना हे सगळं काही तुमच्या माइंड मध्ये थोडंफार गोंधळ करत असेल कदाचित, त्यांना थोडस बाजूला ठेवा. आता याच्यावरती फोकस करा. पुन्हा मी सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करतो याच्यामध्ये पण अजून व्यवस्थित अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे, लक्ष देत राहा. काय करायचंय आपल्याला याच्यामध्ये, तर सगळ्यात आधी हा जो f ऑफ g ऑफ x दिलेला आहे ना त्याचं नाव काय दिलंय, r ऑफ x. म्हणजे r ऑफ x इक्वल टू दिलेला आहे आपल्याला f ऑफ g ऑफ x. आणि फाइंड आउट काय करायचंय आपल्याला, r' ऑफ 2. याच्याकडे नका पाहू, याच्याकडे पहा आधी. r ऑफ x काहीतरी आहे, पण मग r ऑफ x पासूनच आपल्याला r' ऑफ 2 कॅल्क्युलेट करता येईल की नाही. म्हणजे x ची व्हॅल्यू किती पुट करावी लागेल आपल्याला, 2. पण मग ती x ची व्हॅल्यू 2 जी पुट करणार ना आपण, तर ती इथे डायरेक्ट नाही पुट करणार आपण. का नाही करणार, कारण की इथे डॅश म्हटलेला आहे. मग कुठे पुट करणार आपण, तर याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करणार आहे. ठीक आहे. सिन्स r ऑफ x हा तर फाइंड आउट करायचा आपल्याला, सिन्स r ऑफ x इक्वल टू f ऑफ g ऑफ x. देअरफॉर याच्यापासून डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहा. आता डेरिव्हेटिव्ह कसा येणार मग, r' ऑफ x इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह. जनरल फॉर्म मध्ये चाललंय सगळं. कसा लिहितो आपण, आधी या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहिणार, f' ऑफ g ऑफ x इनटू g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह पुढे काय लिहिणार, g' ऑफ x. हे कोणाला समजलं, हे काय येतात हे समजलं. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ज्याला व्यवस्थित समजलं असेल ना त्याला हे क्लिअर होतंय, बिलकुल काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला r' मध्ये x ची व्हॅल्यू 2 पुट करता येईल, म्हणजे आपल्याला काय मिळेल, r' ऑफ 2. मग r' साठी काय करणार, इथे पण 2 पुट करणार. कसा, f' ऑफ g ऑफ 2 इंटू g' ऑफ 2. इथपर्यंत समजलं. येस. आता पुढे याला सिम्प्लिफाय करायचं. याला सिम्प्लिफाय करण्यासाठी हा आपला टेबल दिलेला आहे. या टेबल मधनं आपल्याला काही व्हॅल्यूज मिळतील, जसं g ऑफ 2. g ऑफ 2 आपल्याला टेबल मध्ये दिलेला आहे. g ऑफ 2 चा मिनिंग काय होतो, की फंक्शन g मध्ये x ची व्हॅल्यू जेव्हा 2 असेल तेव्हाची व्हॅल्यू, फंक्शन g ची व्हॅल्यू x जेव्हा 2 असेल तेव्हा किती आहे, फंक्शन g ची व्हॅल्यू x जेव्हा 2 असेल तेव्हा किती येते, ती 6. म्हणजे याचा अर्थ g ऑफ 2 ची व्हॅल्यू दिलेली किती, 6. हा f' बाहेर आहे, इथे किती येतोय आपला 6 इंटू g'2.
म्हणजे जी डॅश दिलाय ना, या जी डॅश या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, या व्हॅल्यूंपैकी अशी व्हॅल्यू घ्यायची जिथं एक्स ची व्हॅल्यू 2 असेल. एक्स ची व्हॅल्यू 2 च्या केसमध्ये किती येतोय तो 4. म्हणजे जी डॅश 2 ची व्हॅल्यू आहे 4, ही वाली. समजलं आता? आहे सिंपल खूप, फक्त थोडासा वेगळा आहे ना क्वेश्चन म्हणून कठीण वाटतो, पण खूप सिंपल आहे. फक्त समजला पाहिजे एकदा व्यवस्थित. ओके. मग एफ डॅश 6 तयार होतं इथे. आता एफ डॅश 6 ची व्हॅल्यू पण आहे का? एफ डॅश 6, एफ डॅश ची व्हॅल्यू ही पण आहे, ही पण आहे, ही पण आहे, पण मग काय 6 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 6 पाहिजे. एक्स ची व्हॅल्यू 6 कुठे आहे? इथे. त्या केसमध्ये एफ डॅश किती येतोय? -4. म्हणून मग इथे याची व्हॅल्यू काय येणार आहे? -4 इंटू हा 4. -4 इंटू -4 +4 -16. आर डॅश ऑफ 2 मिळाला. झालं, संपलं. काय आहे का याच्यामध्ये? काहीच नाही. हा होता फर्स्ट पार्ट याच्या बेसिस वरती. अजून एक आहे सेकंड पार्ट. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यासाठी दिलेला आहे इफ आर ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. फाइंड आर डॅश ऑफ 4. आर डॅश 4 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता जो कॅल्क्युलेट करायचा आहे ना त्याच्याकडे पहा एकदा. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आर डॅश 4. आर डॅश साठी आपल्याला आर माहिती पाहिजे, म्हणजे आर ऑफ एक्स. आर ऑफ एक्स ला आपण डेरिव्हेटिव्ह घेणार, त्याला डिफरन्शिएट करणार, तेव्हा आपल्याला आर डॅश एक्स मिळेल. मग आर डॅश एक्स जेव्हा मिळेल तेव्हा आपल्याला आर डॅश 4 कॅल्क्युलेट करता येईल. बरोबर. म्हणून मग आपण ना आर डॅश एक्स कॅल्क्युलेट करणार आधी. त्यासाठी आर ऑफ एक्स घेणार. या आर ऑफ एक्स ला डिफरन्शिएट केला की आपल्याला काय मिळणार? आर डॅश एक्स. कसा घेणार? आधी जी डॅश कंपोजिट फंक्शन नुसार. जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स म्हणजे कसा? 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू जी चा घेतल्यानंतर या पार्टचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3 आणि डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. दोघांचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट करून घेणार. 3 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0 प्लस एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग या ठिकाणी आपल्याला आता हा जो आर डॅश एक्स दिसतोय त्या आर डॅश एक्स पासून फाइंड आउट करायचा आहे आर डॅश ऑफ 4. आर डॅश 4 मध्ये आपल्याला काय करावं लागणार? तर आर डॅश एक्स जो आहे त्या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू 4 पुट करायला लागेल. म्हणजे इथे पण जिथे जिथे एक्स आहेत तिथे तिथे आपल्याला 4 पुट करायला लागणार. म्हणजे जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश ऑफ 4. जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू टेबल मध्ये पहा. एफ ऑफ 4 किती येतो? 3 इंटू एफ डॅश ऑफ 4. एफ डॅश 4 किती आहे? हा इकडे एफ डॅश जेव्हा 4 असेल एफ डॅश ऑफ 4 किती येतोय? तो 5. जी डॅश ऑफ 3 प्लस 3. जी डॅश ऑफ 3 प्लस 3 किती होतो? 6 इंटू 5. मग जी डॅश 6 ची व्हॅल्यू घेणार आता. जी डॅश 6 जी डॅश ऑफ 6 म्हणजे किती येतोय? 7 इंटू 5 35. दिस इज आर डॅश ऑफ 4.
कोणाकोणाला समजतंय आता? क्लिअर होत आहे? काही डाऊट? नो डाऊट. ठीक आहे, r'4 मिळाला. असंच आपल्याला थर्ड पण सॉल्व्ह करायचंय. हो, थर्ड मध्ये s ऑफ x दिलाय f ऑफ 9 मायनस f ऑफ x and find s dash of 4. हा जो तिसरा आहे, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हा जो s ऑफ x आहे ना, याला डिफरन्शिएट करायचंय. जसं याला आपण डिफरन्शिएट केला, डेरिव्हेटिव्ह घेतला, असा आला, तसं याचा आपण डेरिव्हेटिव्ह येणार काहीतरी, आणि त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये x ची व्हॅल्यू पुट करणार आहेत आपण 4. कोणाची व्हॅल्यू पुट करणार आहेत? x ची व्हॅल्यू किती पुट करणार आहेत? 4. क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक. 4 इफ पुढचा 4, हे तुम्हाला करता येईल, घरी करायचे तुम्हाला. s ऑफ x इक्वल टू g ऑफ x, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे s डॅश ऑफ 6. s ऑफ x ला आपण डिफरन्शिएट करणार, s डॅश x मिळेल. त्या s डॅश ऑफ x मध्ये x ची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करायला लागणार? 6. जसं हे केलंय ना, बिलकुल याच्यासारखंच हे चौथं पण आपल्याला करता येईल सॉल्व. ट्राय करा, आणि जे आन्सर आलेले ते कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, हे सॉल्व करण्याच्या आधी आपल्याला क्वेश्चन समजणं गरजेचं आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलंय पहा, f डॅश ऑफ 3 दिलेला आहे, g डॅश ऑफ 2 दिलाय, g ऑफ 2 ची व्हॅल्यू गिवन आहे, हा y काय तो गिवन आहे, आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे dy बाय dx ऍट x इक्वल टू 2. म्हणजे हा जो y आहे ना, त्या y ची व्हॅल्यू, त्या y चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजे dy बाय dx. ठीक आहे, आणि त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण x ची व्हॅल्यू 2 पुट करणार आहेत. आता या ठिकाणी आपल्याला हे एवढे सगळे दिलेले असताना जो dy बाय dx कॅल्क्युलेट करायचा आहे ना, तर त्यासाठी सगळ्यात आधी काय करावं लागेल, जो y आहे ना त्याला डिफरन्शिएट करून घ्यावा लागेल. मग y ला जर डिफरन्शिएट केला आपण, तर तो कसा करणार आहे? डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू x, तर मग आपल्याला मिळणार आहे dy बाय dx. इकडे राईट हँड मध्ये कंपोजिट फंक्शन आहे ना, आधी डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागणार? f चा. फंक्शन f चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? f डॅश, बट इथं x नाहीये, x ऐवजी काय? g ऑफ x. ज्याला इथून पुढे आता ह्या g ऑफ x चा पण डेरिव्हेटिव्ह जोडणार, इथं तो काय येणार? g डॅश ऑफ x. इथपर्यंत समजलं? आता इथून पुढे काय करणार आपण, तर या ठिकाणी dy बाय dx जो आहे, तर त्या dy बाय dx मध्ये x ची व्हॅल्यू 2 पुट करणार आहेत. कोणाची व्हॅल्यू 2 पुट करणार आहेत? x ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू 2 जेव्हा आपण पुट करणार, तेव्हा इथे आपल्याला हे कसे दिसतील? असे, g ऑफ 2 इंटू g डॅश ऑफ 2. मग f डॅश ऑफ g ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे का? g ऑफ 2 गिवन आहे पहा, 3 रेडी आहे तो 3, इंटू g डॅश 2 पण आहे का? आहे, 5. मग हा f डॅश ऑफ 3 तयार झाला. f डॅश 3 गिवन आहे -1 इंटू हा 5 -5 झाला dy बाय dx ऍट x इक्वल टू 2. क्वेश्चन पाहिल्यावरती थोडस आपल्याला खूप काहीतरी एकदम डेंजर वाटतं ते, पण तसं नाहीये, खूप सिंपल आहे. dy बाय dx कॅल्क्युलेट करायचा आहे, पण जेव्हा x इक्वल टू 2 असेल तेव्हाचा हा dy बाय dx आहे, जो किती मिळाला आपल्याला? हा -5. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6, तो पण याच्यासारखाच आहे, तुम्हाला ट्राय करायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 ट्राय करणार. क्वेश्चन नंबर 6 जर नाही जमला तर मला विचारू शकतात. ठीक आहे, राहिला क्वेश्चन नंबर 7 आणि 8 आपण उद्या पाहतो. ठीक आहे.